नाटू नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि एक मोठा आनंदाचं वातावरण आपल्याकडं बघायला मिळतं आहे. व्हिस्परिंग एलिफंट या माहितीपटालाही तो पुरस्कार मिळालेला आहे. एक थोडासा वेगळा मुद्दा ह्या निमित्तानं आम्हाला समोर ठेवायचा आहे. जागतिकीकरणला साधारणतः आता 33-34 वर्ष झाली, म्हणजे 1990 पासून ही चर्चा चालू होती आणि त्यावेळेस उपस्थित केलेला मुद्दा आज कसा खोटा ठरतो आहे हे आम्हाला सांगायचं आहे. डाव्यांनी, समाजवाद्यांनी, कम्युनिस्टांनी फार मोठ्या प्रमाणात अशी ओरड सुरू केलेली होती की हे जागतिकीकरण कसं भारतीयांच्या मुळावरती उठलेलं आहे, उठणार आहे. तेव्हाचं तर म्हणजे ते डंकेलच्या बाबतीतलं असं विधान होतं की हा डंकेल साहेब तुमच्या गाईचं वासरूसुद्धा ओढून नेईल, असं सगळा अतिशय अपप्रचार असा 1990च्या दरम्यान केला गेलेला होता. 93-94ला काहीतरी आपण प्रत्यक्ष सह्या केल्या. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये आपण सामील झालो. आता वास्तविक पाहता याच्यामधला मुद्दा असा होता की जो फक्त शेतकरी संघटना उपस्थित करत होते तेव्हा, की कुठलंही जेव्हा व्यापार खुला होतो तेव्हा दरवाजा उघडतो, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की बाहेरची हवा, बाहेरचा प्रकाश आतमध्ये येईल. आतली हवा आणि आतला प्रकाश पण बाहेर जाऊ शकतो. कुठलाही दरवाजा जेव्हा उघडता, खिडकी जेव्हा उघडल्या जाते, संधी जेव्हा खुली होती तेव्हा दोन्ही बाजूंनी त्याचा फायदा घेता येऊ शकतो. पण वास्तविक पाहता हे खरं असताना सुद्धा अतिशय अपप्रचार करून घेऊन जेणेकरून सर्वसामान्य भारतीयांनाच कसं नुकसान होणार आहे असं सांगितलं जात होतं. एक ईस्ट इंडिया कंपनी आली, 150 वर्ष राज्य केली, आता तर शेकडो ईस्ट इंडिया कंपनी, असे सगळे शब्द तुम्हाला 90-95च्या दरम्यान ऐकायला मिळत होते. ह्याच्यातला व्यवहार, व्यापार, बाजारपेठ, उत्पादनं, कारखाने, हा सगळा विषय थोडासा बाजूला ठेवतो. आजच्याशी निगडीत जो विषय कलेचा, चित्रपटांच्या बाबतीमध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये असा अपप्रचार त्याच काळात केला गेलेला होता की बाकी हॉलिवूडमधल्या चित्रपटांना भारतीय बाजारपेठ कशी खुणावते आहे, ते कसं याच्यावरती आक्रमण करतायत आणि ह्याच्या बदल्यात ह्याचा तोटा म्हणून भारतीय भाषांमधल्या ज्या चित्रपटांची बाजारपेठ होती ती कशी आक्रसली जाईल. म्हणजे लक्षात घ्या मुद्दा काय आहे. म्हणजे जागतिकीकरण पर्वामध्ये आपल्या वस्तू बाहेर जातील की नाही याच्यावर त्यांना शंका होती. बाहेरचं सगळं आपल्याकडे येईल, बाहेरच्या कंपन्या आपल्याला खाऊन टाकतील, इथले उत्पादनं, इथले उत्पादक, या सगळ्यांचं कसं नुकसान होईल. तसंच चित्रपट क्षेत्रामध्ये हॉलिवूड असो, हॉलिवूडच्या समोर आपलं बॉलिवूड असो, किंवा हे टॉलिवूड म्हणतात ज्याला तमिळ चित्रपटसृष्टीला, किंवा आंध्र प्रदेशचं तेलुगू, काय वेगवेगळी नावं आहेत त्याला. म्हणजे भारतीय चित्रपट असं मी त्याला एक व्यापक नाव देतो. भारतीय चित्रपटाचा जो उद्योग व्यवसाय आहे तो आपल्या ताब्यात राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक त्याच्यामध्ये घुसतील. प्रत्यक्षामध्ये गेल्या 30-35 वर्षातलं काय चित्र आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये भारतीय चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय ते करतायत. म्हणजे आता ह्याला ऑस्कर मिळालं या गाण्याला म्हणून मी हे म्हणतोय असं नाही. भारतीय चित्रपट उद्योगाचा व्यापारातला हिस्सा वाढलेला आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यापार, हा उद्योग वाढलेला आहे, विकसित झालेला आहे. आणि हे सगळं उलट जागतिकीकरण परवाच झालं. जेव्हा जागतिकीकरण नव्हतं, बाहेरची बाजारपेठ आम्हाला खुली नव्हती, मोठ्या प्रमाणातले भारतीय जे बाहेर आहेत किंवा ज्यांना भारतीय चित्रपट, भारतीय त्या चित्रपटाचं म्हणजे मसाला असलेले चित्रपट, गाण्याचे, किंवा म्हणजे इथले पुन्हा तुमचे मारामारीचे सीन, असंख्य गोष्टी की ज्या, किंवा तुमच्याकडच्या कल्पना, किंवा तुमच्या पौराणिक बाहुबलीसारख्या चित्रपटांनी सिद्ध हे केलेलं होतं की भारतीय पौराणिक अशा ज्या काही कल्पना घेऊन केलेले चित्रपट पण चालू शकतात. ऐतिहासिक पिरियड फिल्म्स, म्हणजे अगदी आत्तापर्यंत आपल्याकडे बाजीराव मस्तानीसारखा असो, जोधा अकबरसारखे चित्रपट असो, हे फक्त भारतात चालले असं नाही. फार मोठ्या प्रमाणात ह्या चित्रपटांना बाहेरचा एक प्रेक्षक वर्ग मिळाला, बाहेरचे हक्क विकून त्याचे पैसे मिळाले असं जे म्हणतात ते वगैरे. ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की एक खोटा प्रचार केला होता 1990ला. जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या वेळेस डाव्यांनी विरोध करताना बाकीचे स्वदेशी जागरण मंचवाले पण त्याच गुणाचे, ते पण असंच म्हणत होते सगळे. हे सगळे जे म्हणत होते ते नेमकी गोष्ट उलटी करून दाखवली सर्वसामान्य भारतीय ग्राहकांनी. मग तो म्हणजे बाकीचे विषय आपण बाजूला ठेवतो. भारतीय चित्रपट, भारतीय संगीत, ह्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठेतली मागणी या सगळ्या काळात तयार झाली. त्याच्या मागे एक अर्थकारण उभं राहिलं, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा फिरायला लागला आणि हा उद्योग तुम्ही जी कल्पना केली होती त्या कल्पनेपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारला. न की तो काय म्हणता येईल त्याला आकुंचित पावला असंही म्हणत होते, किंवा ह्याच्यावरती आक्रमण होईल असं म्हणत होते. उलट आपले चित्रपट बाहेर जाऊन पण व्यवसाय करायला लागले.
आता ही जी गोष्ट होती ती गोष्ट मान्य केल्या जात नव्हती. म्हणजे दरवाजा उघडल्याच्या नंतर आतली हवा बाहेर जाईल. आपल्या कितीतरी कंपन्यांनी, टाटासारख्या कंपन्यांनी त्यांच्या भारतीय उत्पन्नापेक्षा त्यांचं परदेशातलं उत्पन्न जास्त आहे. महिंद्रा आहे, टाटा आहे किंवा असंख्य कंपन्या आहेत की ज्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये परदेशामध्ये पण व्यापार केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी रेव्हेन्यू म्हणजे उत्पादन करून पैसा कमवलेला आहे. मग ही गोष्ट नेमकी सांगितली जात नव्हती. आता ह्या चित्रपटाच्या नाटू नाटूच्या गाण्याच्या निमित्ताने हे सगळे पुन्हा काय सांगतात की बाबा नाही, ते मुद्दामच असे काहीतरी पुरस्कार देतात जेणेकरून इथलं जे मार्केट आहे ते तिथल्या चित्रपटांना, तिथल्या कलाकारांना, तिथल्या ज्यांना इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायची त्यांच्यासाठी ते कसं पोषक आहे हे सांगावं. ही तर आमचं म्हणणं आहे ना. भारतीय चित्रपटाची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये इतरांचं स्वागतच आहे. जग म्हणजे वसुधैव कुटुंबकम अशी जी संकल्पना आमच्या अगदी पार पौराणिक ह्याच्यापासून चालत आलेली आहे, आम्ही ह्या सीमा तशा अर्थाने मानत नाही. आमचं तत्वज्ञान असो, आमची कला असो, आमच्या असंख्य गोष्टी असो, योगा असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो, आम्ही मुक्तकंठानं जगाला दिलेल्या आहेत. तसंच जगातल्या सुद्धा कितीतरी गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते सगळं आमच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन त्याचा विकास करून दाखवला आहे. चित्रपट ही कला काही भारतीय नाही मूळची. परदेशातून ही कला आल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भारतीय चित्रपट सक्षम केला. भारतीय चित्रपटाला एक त्याचं बाजारपेठ तयार केली, त्याचा ग्राहक तयार केला. भारतीय भाषांमधले सगळ्यांना असं वाटत होतं की हिंदी चित्रपटसृष्टीसमोर म्हणजे बाकीचं सोडा जगातलं हॉलिवूडचं काय सोडून द्या, बॉलिवूड पुढं आमचे प्रादेशिक चित्रपट मार खातील, हेच वाक्य होतं काही दिवसांपूर्वीपर्यंत. अगदी मराठीतलं सैराटसारख्या चित्रपटाचं उदाहरण आहे की या चित्रपटाने 100 कोटीचा गल्ला जो गोळा केला तो मल्टिप्लेक्समध्ये नाही, सिंगल स्क्रीन वरती जाऊन यांनी धंदा केला. हे त्याच्यातली आश्चर्याची गोष्ट आहे. प्रादेशिक भाषेतला चित्रपट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा व्यवसाय होऊ शकतो. त्याच्यामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. ही गोष्ट आत्तापर्यंत नाकारली जात होती. आता नाटू नाटूच्या निमित्ताने त्याला मिळालेला पुरस्कार हा तर एक भाग आहे, पण त्याला जोडून ही सगळी देशी कला ज्या आहेत, प्रादेशिक पातळीवरच्या भाषा ज्या आहेत, त्यांच्यामधले जे चित्रपट आहे, त्याच्यामधले जे संगीत आहे, या सगळ्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये मान्यता मिळते. इतकंच नाही, आता भारतीय भाषेतले चित्रपट डब होऊन दुसऱ्या भारतीय भाषेमध्ये जात आहेत किंवा हिंदीमध्ये तरी येत आहेत. ते कालपर्यंत हे असं नव्हतं. सगळंच आपल्याला वारंवार असं सांगितलं जात होतं, एकतर इंग्रजी चित्रपट किंवा हॉलिवूड तुमच्यावरती कसं एकतर वर्चस्व गाजवेल किंवा बॉलिवूड म्हणतं ते कसं वर्चस्व गाजवेल, हे म्हणत असताना प्रादेशिक भाषा, प्रादेशिक भाषेतले कलाकार, प्रादेशिक भाषेतल्या काय म्हणता येईल सगळी प्रतिभा, ह्या सगळ्याची कुचंबणा होईल अशी एक खोटी चूक गृहीतकावर अवलंबून असलेली बाब वारंवार सांगितल्या जात होती, ओरडून सांगितल्या होती. प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य ग्राहकांनी आपली भाषा, आपली संस्कृती, आपलं म्हणून जे काही आहे ह्याचा त्याग तर केलाच नाही, उलट त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आता बाजारपेठ उपलब्ध आहे हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. किंवा अगदी आपल्याकडे मराठीमध्ये 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा गौरव दिन म्हणत असताना गळे काढायची सवय आहे. आता पुढची पिढी इंग्रजीतच शिकायला लागली, मराठीत. अरे प्रत्यक्षामध्ये एकूण 12-13 कोटीचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामधले 20% जरी लोक बाकीचे म्हणले आणि 80% लोक आजही जे व्यवहार करतात ती संख्या कमी जास्त नाही, 10 कोटी इतकी आहे. 10 कोटी इतक्या लोकसंख्येचे देश पण जगात फार थोडे आहेत. युरोपमधले जे देश, त्यांची भाषा, ते सगळे 3, 4, 5, 6, 7, 8 कोटीचे देश आहेत. ते त्या तुलनेमध्ये आजही व्यवस्थित ज्यांचा मराठीतच सगळा व्यवहार चालतो, मराठीची, तर असं 10 कोटी लोकसंख्या आहे. जगातल्या कितीतरी देशांपेक्षा आपली लोकसंख्या जास्त आहे. जितकी अमेरिकेची लोकसंख्या आहे तितका भारतामधला मध्यमवर्गीयची बाजारपेठ आहे 35-40 कोटी लोकसंख्येची. मग हा न्यूनगंड येतो कुठून आपल्यामध्ये? वारंवार आपल्या कलाकारांनी, जसं आता नाटू नाटूचं उदाहरण आहे, यापूर्वी सुद्धा जय हो सारखं गाणं गाजलेलं होतं किंवा चित्रपट संगीतावरती जी टीका केली गेली होती ना, आपण उलट म्हणत होतो की हा आमचं काय म्हणता येईल त्याला USP आहे. भारतीय चित्रपटाचं संगीत ही काय म्हणता येईल टीका करण्याची विषय नसून अभिमानाचा विषय आहे, कौतुकाचा विषय आहे. त्याच्याभोवती एवढा मोठा व्यापार उभा राहतो आहे, सगळा उद्योग वाढतो आहे संगीताचा. आणि तेव्हा पूर्णपणे ह्या संगीतामध्ये असं नाही की फक्त आम्ही काही पाश्चिमात्य केलेलं आहे. वारंवार
भारतीय चित्रपट संगीत ही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच समाविष्ट करून घेतलेला गेलेला आहे. ऑर्केस्ट्राची जी पद्धत तुम्ही पाश्चात्याकडून आणली, तुमचे अतिशय भारतीय सुंदर वाद्य असोत, लोकसंगीत असो, या सगळ्याचा वापर केला गेलेला आहे आणि त्याच्यामधून ते सिद्ध झालेलं आहे. नाटू नाटू ह्या गाण्यातून आपल्याला जी प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक कला आणि प्रादेशिक प्रतिभा होती ती पण आम्ही जगभरामध्ये सिद्ध करून दाखवू शकतो. म्हणजे त्याचं प्रतिभा आम्ही दाखवू शकतो हे या कलाकारांनी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. ऑस्कर मिळाले नाचू नाटू नाटू आनंदाने फाटू काळीज हे. देशी भाषा आणि देशी चित्रपट प्रादेशिक नट भारतीय यांच्या नावे सदा मोडतात बोटे बोल खरे खोटे सुनावती. तेच आता ऐसी गाजविती सत्ता सिद्ध बुद्धिमत्ता प्रतिभाही. कलेचा करून व्यापार तो चोख पालटला रोख टिकेचा त्या. कलेचा उद्योग वाढे इथे मोठा कल्पनांना तोटा जरा नाही. कांत कलाकार कौतुक हो त्यांचे मोडतीजे साचे परदेशी. एक ठराविक जो साचा 1990च्या पूर्वीपर्यंत झालेला होता जगभरातल्या कलेच्या व्यापाराच्या बाबतीमध्ये, विशेषतः चित्रपट कलेच्या बाबतीमध्ये, तो मोडण्याचं फार मोठं काम भारतीय चित्रपटांनी केलेलं आहे, भारतीय चित्रपटाच्या संगीतांनी केलेलं आहे. आणि आता ह्या चित्रपटाची भारतीय चित्रपटांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारते आहे आणि ती ह्या जागतिकीकरण पर्वात फक्त भारतापुरती न राहता जगभरामध्ये पसरत आहे. हे एक सुचिन्ह नाटू नाटूला मिळालेला पुरस्कार आणि त्या निमित्तानं आलेलं सगळं आनंदाचं उधाण यातून सिद्ध होते. सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. इथेच थांबूयात. धन्यवाद.